नमस्कार मित्रांनो, श्रावण महिना सुरू झाला आहे आणि आज श्रावण महिन्याचा पहिला श्रावणी सोमवार. आज पहिला श्रावणी सोमवार असल्यामुळे आपण पाहणार आहोत ते म्हणजेच अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिर. मित्रांनो, आता आपण इथे पे पार्किंग मध्ये गाड्या पार्क केल्या आहेत. अंबरनाथ शिव मंदिर मध्ये कसे जावे? तुम्ही जर कर्जत वरून येत असाल तर कर्जत अंबरनाथ ट्रेन पकडावी. या प्रवासाचे तिकीट मात्र 15 रुपये इतके आहे. जाऊन येऊन या प्रवासाचे 30 रुपये इतके होतात. पुढे अंबरनाथ स्टेशनवर पोहोचल्यावर आपल्याला समोर महाराजांचे स्मारक दिसते. तिथे ऑटो रिक्षा लागलेल्याच असतात. स्टेशन पासून मंदिरापर्यंत ऑटो रिक्षा मात्र 20 रुपये इतके घेतात. अगदी 5-10 मिनिट प्रवास केल्यानंतर आपण पोहोचतो शिव मंदिरामध्ये. किती वेळ आहे? अजून किती वेळ आहे? 5 मिनिटं. हा, अरे तू तिकडे कुठे चालला होता त्या ट्रेननी? तो खोपोलीशी परत जाणार होता. यार जाऊन वाड्याला. तर फायनली मित्रांनो, आता आपण ट्रेन मध्ये चढलेलो आहोत आणि आता ट्रेन थोड्याच 5 मिनिटांमध्ये निघणार आणि आपण एक अर्ध्या तासाचा प्रवास आहे आणि अर्ध्या तासामध्ये आपण पोहोचणार. गर्दी आहे. तर मित्रांनो, आता आपण रिक्षा स्टँडवर आलेलो आहोत आणि आता आपण इथून प्रायव्हेट रिक्षा करून मंदिराकडे जाणार. हा, अंबरनाथ मंदिर किती पैसे? एक रिक्षा पुढे गेली. तर मित्रांनो, सिग्नल लागलाय त्यामुळे आता आपण इथे थांबलोय आणि हे आपली दुसरी मेंबर आणि आपले अजून एक मेंबर पुढे गेलेत आणि आता आपण या रिक्षामध्ये आहोत. सध्या श्रावण महिना सुरू आहे. आज श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार असल्यामुळे भाविकांची मंदिरात प्रचंड गर्दी होती. विशेष म्हणजे बहुतांश भाविक श्रावण सोमवारचा उपवास करतात. त्यामुळे दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिरामध्ये येतात. आज पवित्र श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी प्राचीन शिवमंदिरात पहाटेपासूनच भाविकांची रांगाच लागलेल्या होत्या. दुसरीकडे भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पुरातन शिवमंदिरात पोलिसांनी कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. तर मित्रांनो, आज श्रावणी सोमवार असल्यामुळे आज प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. तुम्ही गर्दी बघू शकता. मंदिर जवळजवळ खूप लांब आहे. तिथून म्हणजे कमानीपासून अंतर आहे आणि त्या मंदिरापासून जवळजवळ ही रांग या कमानीपर्यंत, कमानीच्या देखील बाहेर उभी आहे. हे तुम्ही पाहू शकता. हे बघा, इकडे जवळजवळ तिकडे लांब एवढी गर्दी आहे आणि सर्व भाविक महादेवांचं दर्शन घेण्यासाठी एवढे रांगेमध्ये राहिलेले आहेत. मित्रांनो, आपले मेंबर पुढे गेले होते रांगेत राहण्यासाठी आणि कपाळाला टिला वगैरे लावून आलेत. अरे अरे महादेव. ही लाईन बघताय का मित्रांनो? आणि
तर मित्रांनो ते मंदिर पाहू शकता तुम्ही, जवळजवळ या नदीच्या पलीकडे मंदिर आहे आणि त्या कमानीपासून या कमानीपर्यंत जवळजवळ रांग आहे आणि या रांगेमध्ये आपण सर्वजण राहिलो आहेत। या पोरी काय ऐकत नाही त्यामुळे आपण या रांगेमध्ये राहिलेलो आहोत आणि हा लीडर तेजस जवळजवळ आपल्याला एक 2-3 तास तरी जातील या रांगेमध्ये। तर मित्रांनो आता आम्ही सर्वजण रांगेत राहिलो आहेत आणि पाऊस आलेला आहे त्यामुळे आता छत्री सुद्धा आम्ही आणलेले नाही आहेत, पण आता आहेत एक 2च छत्री आहेत आणि सर्वजण एकाच छत्रीत थांबलेत। हळूहळू रांग पुढे सरकते। राम 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 राम। राम नाम लेने से कर्म कटता है, सुख कटता है, दुख कटता है। राम नाम की लूट है, लूट सके तो लूट, अंत काल पछताएगा जब प्राण जाएंगे। 2 अक्षर के राम नाम से बना सकल संसार, जो भी लेता राम नाम उसका बेड़ा पार। राम 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 राम, जय श्री राम। राम 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 राम। राम राम, जय श्री राम। कितीला एक? 10 रुपयाला। वलदान नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर आंबा आणि चिंचेच्या झाडाने वेढलेले आहे। अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिलाहारकालीन काळातील असून ते 11व्या शतकात बांधले गेले आहे। या मंदिरातील महादेवाला अमरेश्वर म्हणूनही ओळखले जाते। यावरूनच या शहराचे नाव अंबरनाथ पडले आहे। ठाणे जिल्ह्यातील एकमेव प्राचीन मंदिर असल्याने हे मंदिर भगवान शिव यांचे सर्वात पवित्र स्थान मानले जाते। त्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारी ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, पुणे जिल्ह्यातील हजारो भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात।
मंदिराच्या वास्तूमुळे अनेक देश विदेशातून लोक येथे भेट देतात. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर भगवान शिव यांची अनेक रूप कोरलेली आहेत. यासोबतच भगवान गणेश, कार्तिकेय, चंडिका आदी देवदेवतांच्या मूर्तींची सजावट केलेली आहे. यासोबतच देवी दुर्गा असुरांचा नाश करताना दाखवली आहे. अंबरनाथ शिव मंदिर त्याच्या विशिष्ट वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. 11व्या शतकात बांधलेल्या या मंदिराबाहेर 2 नंदी तसेच 3 मुखमंडप म्हणजेच 3 प्रवेशद्वार आहेत. प्रवेशद्वारमधून पुढे गेल्यावर गर्भगृहात जे 9 चरणांच्या खाली स्थित आहे ते महादेवाचे मुख्य शिवलिंग आहे. अंबरनाथचा उगम महाभारत कालापासून आहे. पौराणिक कथेनुसार पांडवांनी त्यांच्या वनवासातील सर्वात कठीण काही वर्षे अंबरनाथ येथे घालवली. इथे त्यांनी हे जुने मंदिर मोठ्या दगडांमधून कोरले आहे. जय जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला। तेरे नाम की ज्योत ने तर फायनली मित्रांनो, आता आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि परतीचा प्रवास सुरू केलेला आहे.